नमस्कार। आज पर्याय संस्था, पर्याय सामाजिक संस्था कळंब, जिल्हा धाराशिव या ठिकाणी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिला, एकल महिला ज्या स्वतः कुटुंब सांभाळतात पतीच्या निधनानंतर, या सर्व महिला पूरग्रस्त गावातील आणि अत्यंत बिकट परिस्थितीत सापडलेल्या, पुरामुळं अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या, शेतीचं नुकसान झालेल्या, आपत्तीत सापडलेल्या अशा 1000 महिला या ठिकाणी पर्यायच्या कॅम्पसवरती जमा झाल्या। या सर्व जमा झालेल्या 1000 आपत्तीग्रस्त महिलांना नाम फाउंडेशनच्या वतीनं हरभरा बियाणं प्रत्येकीला 1 पिशवी 30 किलोची 1 पिशवी आज नाम फाउंडेशनच्या वतीनं देण्यात आली। ही खूप मोठी अनमोल मदत नाम फाउंडेशन कडून मिळाली। त्यामुळं या धाराशिव जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातल्या एकल महिलांच्या वतीनं, आत्महत्याग्रस्त कुटुंबातल्या महिलांच्या वतीनं मी नाम फाउंडेशनचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। नानाजी पाटेकरांचं, मकरंद भाऊंचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। ही मदत या ठिकाणी पोहोचवण्याच्यासाठी नाम फाउंडेशनचे संचालक, मराठवाडा विभागाची ज्यांच्याकडे जबाबदारी आहे ते राजूभाऊ शेळके यांनी ही मदत अत्यंत वेळेवरती ही महिलांपर्यंत पोहोचली। खरं तर हा दैवी योग आहे, योगायोग आहे, कारण या महिलांच्या पर्यंत कुठल्याही प्रकारची मदत आता पोहोचली नव्हती। ज्या खरोखर एकल महिला आहेत, आपत्तीग्रस्त आहेत, पूरग्रस्त आहेत, आत्महत्याग्रस्त कुटुंबातले आहेत आणि यांच्यापर्यंत मदत पोहोचणं हे खूप अवघड होतं। आणि आम्ही सगळेजण असा विचार करत होतो की या आपत्तीग्रस्त कुटुंबातल्या महिलांना मदत कोण देईल, आणि खरोखर एक देवदूतासारखी ही बातमी आमच्यापर्यंत माझे मित्र महेश पोद्दार यांनी पोहोचवली की जर आपल्याकडे एकल महिलांच्यासाठी काही मदतीची आवश्यकता असेल तर सांगा। बियाणाची मदत नाम फाउंडेशन कडून नक्की मिळेल। आणि मग मी महेश पोद्दार यांच्याशी सविस्तर बातचीत केली, चर्चा केली। एकूण सर्व आकडा गाववाईजचा हा त्यांच्यापर्यंत पोहोचवला। जवळजवळ 50 गावातल्या या महिला इथं आल्या आणि एक छान असा कार्यक्रम या ठिकाणी झाला, संपन्न झाला। अत्यंत शिस्तीमध्ये प्रत्येकीला बियाणाचं वाटप झालं। या 1000 महिलांना बियाणं वाटप करण्याची जी आम्ही सगळी तयारी केलेली होती त्याच्यामध्ये आमच्याकडे आज जी बियाणाची उपलब्धता होती ती 830 पोत्यांची होती, 830 बॅगांची होती। आणि म्हणून मग आम्ही 6 काउंटर तयार केले। 6 काउंटरवरती मग 140 महिलांची विभागणी केली। अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं प्रत्येक महिलेचं रजिस्ट्रेशन झालं। रजिस्ट्रेशन फॉर्म तयार करण्यात आलेला होता। त्याच्यावरती महिलेचं नाव, मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर आणि सही अशी घेण्यात आली। प्रत्येकीला आधार कार्ड त्याचं झेरॉक्स घेण्यात आली आणि मग कुपन देण्यात आलं आणि कुपन देऊन प्रत्येकीला आता बॅगाचं वाटप करण्यात आलं। अत्यंत शिस्तीमध्ये आता आमच्याकडचं बॅगाचं वाटप पूर्ण झालेलं आहे। कुठेही गडबड नाही, कुठेही गोंधळ नाही, काहीही त्या ठिकाणी ओढाओढी नाही। अशा पद्धतीचं अत्यंत शिस्तीच्या वातावरणामध्ये हे बॅगेचं संपूर्ण वितरण आमच्या पर्यायच्या टीमनी केलेलं आहे। पर्यायची जवळजवळ 50 कार्यकर्त्यांची टीम आज यासाठी परिश्रम घेत होती। या संपूर्ण एकल महिलांना एकत्र करण्याच्यासाठी आमच्या पर्यायच्या कार्यकर्त्या सुनंदाताई खराटे यांनी परिश्रम घेतलं आणि जवळजवळ आज या ठिकाणी 1000 महिला जमा झालेल्या होत्या। यांना
जी मदत मिळाली नाम फाउंडेशनच्या वतीनं त्याबद्दल मी पुन्हा एकदा नाम फाउंडेशनचं टाळ्या वाजून सगळ्यांच्या यांनी मी स्वागत करतो आणि आभार मानतो। ही मदत आपल्याकडून मिळालेली ती अनमोल आहे। ती मदत निश्चितपणे जी झालेली आहे त्याच्यातून पेरणी होणार आहे आणि त्या पेरणीतून या एकल महिलांचं शेत पुन्हा एकदा फुलणार आहे। आपल्या या बियाणामुळं त्यांचं शेत हिरवगार होणार आहे। या अनमोल मदतीच्यासाठी आम्ही एकल महिलांच्या वतीनं पर्याय संस्थेच्या वतीनं आपलं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो। धन्यवाद।